नमस्कार महाराष्ट्र. जुलै हप्ता कधी येणार हा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार फोनच्या माध्यमातून विचारला जातोय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना वेगवेगळे महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत. काहींना जूनचे नाही आले आहेत, काहींना जे आहे तर ते मे आणि मार्च एप्रिलचे पण पैसे आलेले नाही आहेत. असे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज लाभार्थी आता झालेले आहेत. कारण याआधी जेव्हा एकच योजना होती, म्हणजे एकाच विभागाकडून ती योजना चालवली जायची, तर माहिती मिळवणे थोडे सोपे व्हायचे. परंतु आता दिव्यांग लाभार्थ्यांना वेगळे आणि इतर लाभार्थ्यांना वेगळे या कॅटेगरीमध्ये केल्यामुळे थोडं माहिती आम्हाला मिळवण्यात देखील अडचणी येतात. ठीक आहे. आणि खूप गोंधळ आता उडतो आहे. कारण काही लाभार्थ्यांचे पैसे येतात, काहींचे येत नाही. याच्यामध्ये थोडासा कुठेतरी ताळमेळ जो आहे तर तो सरकारचा लागत नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जुलै महिन्याचे दिव्यांगांचे पैसे तर आलेले आहे. जुलैचे दिव्यांगांना काही पैसे आलेले आहेत, काही दिव्यांगांना नाही आलेले आहेत. आणि जे आहे तर ते जूनचे पैसे मार्च एप्रिल मेमध्ये आलेले होते. जूनचे पैसे जे आहेत तर ते 28 मे त्या तारखेला दिव्यांगांना आलेले होते. त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे पैसे जूनचे काहींना 14 जूनला पैसे आलेले आहेत. आणि मे महिन्याचे काही लाभार्थ्यांना मला वाटतं 3 मेला असं काहीतरी आलेले होते. म्हणजे काही एकमेकांचा ताळमेळ लागत नाही आहे, हेच मला सांगायचं आहे. कदाचित यातल्या तारीखा थोड्याशा इकडे तिकडे होऊ शकतात. आता मला एवढं एक्झॅक्टली तारीख लक्षात राहत नाही. डेटा फिल्टर करून मी बघेल डेस्कटॉपमध्ये नंतर. तर असा थोडा गोंधळ होतो आहे की कधी कुणाला पैसे येतात, कधी नाही येत. आता जुलैचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे दिव्यांगांना जे आहे तर ते मिळालेले आहेत. आणि जे श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना मात्र जुलैचे पैसे मिळालेले नाही. जे याआधी पैसे मिळाले 3-4 तारखेला, काही 4 ते 6च्या दरम्यान काही श्रावण बाळ योजनेच्या खात्यामध्ये काही लाभार्थ्यांना पैसे आलेले होते 1500 रुपये. तर ते जुलै महिन्याचे नाही आहे, या आधीच्या महिन्याचे ते पैसे आहेत. जून महिन्याचे ते पैसे आहेत. ठीक आहे. आता दिव्यांगांना जे आहे तर ते ऑगस्ट महिन्याचे पैसे येतील. आता दिव्यांगांना ऑगस्ट महिन्याचे पैसे येतील आणि जुलै महिन्याचे पैसे जे तर ते श्रावण बाळ योजनेच्या इतर लाभार्थ्यांना येतील. तर असा थोडासा गोंधळ होत आहे. तर ज्या लाभार्थ्यांना जुलैचे पैसे आलेले नाहीत त्यांना आत्ता पुढे जेव्हा दिव्यांगांचा हप्ता वितरित होईल तर त्याच आसपास ते पैसे तुम्हाला येणार आहे. याआधी मी पण तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः सांगितलेलं होतं की तुम्हाला ते पैसे जे आहे तर ते 1-2 ते 3 दिवसात येईल, 5 दिवसात येईल. मी हे स्वतः तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण सरकारने बऱ्याच लाभार्थ्यांचं हयातीच्या दाखल्याचा प्रॉब्लेम आहे असं एक कारण म्हणता येईल किंवा काही म्हणू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. तर हे एक मुख्य कारण सांगून जे पैसे आहेत ज्या लाभार्थ्यांना जुलैचे आलेले नाहीत तर त्या लाभार्थ्यांचे ते पैसे आता थांबवलेले आहे. आता त्यावरती प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे, परंतु या मुख्य कारणामुळे आता सरकारने ते पैसे थांबवलेले आहेत. आता जेव्हा माहिती विचारली तर त्यांच्याकडून माहिती प्राप्त होते की ते पैसे आम्ही लवकरच लाभार्थ्यांना देऊ. परंतु आमच्या काही विश्वसनीय लोकांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा ऑगस्ट महिन्याचे दिव्यांगांना पैसे मिळेल त्या कालावधीच्या आसपास, म्हणजे त्याच कालावधीमध्ये श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण योजना राबवली जाणार आहे आणि अशा प्रकारे सध्या तरी माहिती उपलब्ध आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता. आपल्या स्क्रीनवर असणारा QR कोड देखील स्कॅन करून तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे. तर बघा, सर मी धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातून आहे. ओके. माझी योजना श्रावण बाळ योजना आहे.
मला एप्रिल महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही. त्याबद्दल ते विचारतात, मी तहसील कार्यालयामध्ये गेलेलो होतो. त्यांनी सांगितले की एप्रिल 2026पासून DBT पोर्टलवर व्यवहार बंद झाला आहे. त्यानंतर ते लिहितात, मे महिन्यात मी तहसील कार्यालयात आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर केली होती. ओके. त्यानंतर ते लिहितात, त्यांनी सांगितले होते की 2 महिन्यानंतर पेन्शन सुरू होईल, पण अजूनही ती सुरू झालेली नाही. माझे सर्व कागदपत्रे योग्य आहेत, काय करावे माहिती कळवा. खूप स्पष्ट प्रश्न विचारला आहे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, पहिली गोष्ट तर 2026च्या एप्रिलपासून जसं तुम्ही लिहिलं आहे, तर त्या महिन्यांपासून DBT बंद झालेली नाही. DBTचे व्यवहार चालूच आहे. आत्ता देखील जे तुम्हाला लास्ट पैसे या महिन्यामध्ये 4 ते 6 तारखेदरम्यान जे पैसे आलेले आहेत, तर ते DBT प्रणालीमार्फतच तुम्हाला पैसे आलेले आहेत. ठीक आहे. ते काही डायरेक्टली तुमच्या खात्यात आलेले नाही, ते कुठल्याही माध्यमातून न येता DBT प्रणालीमार्फतच पैसे जमा झालेले आहे. ठीक आहे. आता त्यांनी तुम्हाला का सांगितलं ह्याचं त्यांनाच माहिती. दुसरी गोष्ट, कागदपत्र जमा झाल्यानंतर 2-3 महिन्यात पैसे येईल असे सांगणे म्हणजे फक्त उडवाउडवीची उत्तरे देणे हे होय. म्हणजे तुम्ही 2 ते 3 महिने तिथे येऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये असं त्यांचं हे आहे. तुमची योजना चालू असताना कागदपत्रे दिल्यानंतर 2 ते 3 महिने लागत नाही. ठीक आहे. जास्तीत जास्त 1 महिना, जर त्या योजनेचं सर्व मंजूर झालं असेल आणि सर्व झालं असेल तर अपडेट करायला 1 महिना, 2 ते 3 महिने अजिबात लागत नाही. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, हे सर्व गोष्टी बरोबर आहे, पण मला पैसे येत का नाही आहे? तर तुम्ही स्वतःचे पुन्हा एकदा सर्व डॉक्युमेंट्स चेक करा. तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा दिलेले डॉक्युमेंट्स आणि डिटेल्स आणि आत्ताचे डॉक्युमेंट्स आणि डिटेल्स काही गडबड आहे का? काही नाव वगैरे चेंज झालं आहे का? जन्मतारीख चुकली आहे का? काही थोडंसं काहीतरी अडचण आहे का श्रावण बाळ योजनेमध्ये? बघा. आणि हयातीचा दाखला तुम्ही ऑनलाईन काढला आहे का हे पण बघा. का श्रावण बाळ योजनेमध्ये हे प्रॉब्लेम येतात की हयातीचा दाखला, तर तो तुमचा ऑनलाईन झालेला आहे की नाही झाला आहे हे पण एकदा कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. ऑनलाईन झाला असेल तरी ऑफलाईन त्यांना द्या. 2 ते 3 महिने थांबणे हे फक्त एक उडवाउडीचं उत्तर आहे. असं काही 2 ते 3 महिने लागत नाही. ठीक आहे. एप्रिलपासून आली नाही तर तीच अडचण आहे की योजना वेगवेगळी झाल्यामुळे डेटा फिल्टर झाला आणि त्यामध्ये तुमचे काहीतरी डिटेल्स चुकल्यामुळे म्हणजे ते लक्षात आल्यामुळे ते योजना थांबवण्यात आलेली आहे. बाकी काही अडचण नाही. हयातीचा दाखला आत्ता तुम्ही लगेचच नसेल काढला तर ऑनलाईन काढा आणि ऑफलाईन पण त्यांना देऊन टाका. आता तुमचा भूम तालुका आहे तर येथील सिस्टम एकदा बघावी लागेल की कशा पद्धतीने ती लोकं काम करतात. पण ठीक आहे, हरकत नाही. या सर्व गोष्टी करा तुम्ही. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सॲप करा, आपण बघूया, किंवा तुम्ही फोन करून देखील तुमचा प्रश्न मांडू शकता. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढील प्रश्नाकडे आपण आता वळूया. कांताबाई शर्मा, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन झाली पाहिजे सर, दिव्यांग खूप अडचणीत आहेत. निश्चितच दिव्यांग लाभार्थ्यांना 6,000 रुपये पेन्शन झाली पाहिजे असे आमचे देखील म्हणणे आहे. पण सरकार ते देण्यास सध्याला तयार नाही. सरकार म्हणतं की तुम्ही 2,500 रुपयामध्येच खुश राहा, कारण अशी कुठलीही घोषणा किंवा याबद्दल कुठलेही आंतरिक बातमी जे आहे तर ती अद्याप आलेली नाही आणि याविषयी चर्चा देखील झालेली नाही. कधीकधी बच्चू कडू हे जे आहेत तर ते या विषयावर प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करतात, परंतु एका व्यक्तीकडून ते होणे शक्य नाही. त्यासाठी अनेक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. ठीक आहे. या विषयावर आपण स्वतंत्र पुढे बोलूया. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्याला विचारला आहे की सर आमच्या तालुक्याची माहिती तुम्ही टाका. जसं की यांचा आता भूम तालुका या आधी झालेला आहे, किंवा मग आणखी बरेच तालुके जसे आपण तालुक्यांची यादी टाकायचो. तर यापुढे आपण प्रयत्न करूया की तालुक्यांची देखील यादी, किती लाभार्थ्यांचं काय झालेलं आहे, सर्वसाधारण किती लाभार्थी बाकी आहेत याची देखील माहिती आपण टाकण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहोत. ठीक आहे.
आणि थोडे व्हिडिओज कमी साईजचे देखील आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांना व्हिडिओ ऐकण्यास थोडासा त्रास होतो की बराच वेळ लागतो असं वाटत असावं, तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ फक्त 10 मिनिटाचा आता बनवूया. त्यामुळे उर्वरित जी माहिती असेल तर ती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला 9423393761 9423393761 या नंबरवर फोन देखील करू शकता. त्यावरती तुमचे प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला मिळेल. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.